हाय, तुम्ही मस्त आहे ना? विद्यास मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे बुधवार. एक हफ्त्यानंतर मी माझा ब्लॉग चालू करते. खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते. छान वाटते मला. मी मध्येच ठरवते की बंद करायचं, नंतर चालू करायचं. नाही बाबा, बंद नाही करणार. किती काही होऊन दे, मी व्हिडिओ करायचे बंद करणार नाही. आज संध्याकाळचे कामं दाखवते. मेन गोष्ट, 7ची पूजा झाली. कारण दुपारी मी मच्छी नाही खाल्लेली होती, म्हणून छानपैकी सकाळी पूजा केलेली होती. मी चला आता संध्याकाळी पण करूया. मी तुम्हाला एक झलक माझ्या देवाची दाखवते आणि मग नंतर बाकीच्या कामाची. तर बघूया मच्छी काय आणली. ही माझी चाय नाश्त्याची भांडी आहे, ती घासायची. तर मच्छी म्हटलं तर आज माझ्या मिस्टरांनी बोंबील आणले. फक्त बोंबीलच आणले आणि ताजे दिसतात ते मला ते. तर चला आता सर्वात पहिला आधी आज बोंबील फ्राय आणि मसूरची आमटी करायची, तिखट आमटी. तर मसूरची आमटी करायच्या आधी मसूरची डाळ मी ही वापरते आणि भरणीत डाळ संपलेली होती म्हणून आधी भरणीत भर लावली आणि त्याच्यानंतर मला पाहिजे होती तेवढी डाळ घेतली. स्वच्छ 3 वेळा धुवून घेतली आणि 10 मिनटं ना मी डाळ तशीच ठेवते धुवून. म्हणजे चांगली असते धुवून, तशी अशी फुगते ती डाळ. म्हणजे तुरीची डाळ घ्या, कुठलीही डाळ घ्या, पण करायची असेल ना तर तुम्ही आधी 10 मिनटं आधी धुवून स्वच्छ ठेवा. ती छान फुलते पण आणि शिजते पण मस्तपैकी. इथे आता आमची चाय नाश्त्याची भांडी आहे, ती आवरून घेते. कारण किचन वट्टा माझा जरा छोटा आहे, त्यामुळे हे अशी जागा खाली करायला लागते. आता मच्छी घेते स्वच्छ कापून मस्तपैकी. मच्छी ना, बोंबील मच्छी म्हटली ना, कुठलीही मच्छी मी म्हणजे माझे मिस्टर आणतात किंवा मी आणते ना, तर मी आधी कैचीनेच कापते. आणि कैचीने ना मच्छी खरंच खूप सुंदर छान कापली जाते. तर इथे बघा, माझ्या हातात एका हातात कैची आहे आणि एक हातात बोंबील आहे. मी आधी साईडचं बोंबीलचं कटिंग करून मग शेपूट, मग डोकं, त्याच्यानंतर मला ना बोंबील मधनं कापायचे होते. मी अशी बोंबील पहिला आधी मला माहीत नव्हतं, तर मी फ्राय करायची. मग नंतर मला ना समजलं की बोंबील आहे ना असं म्हणजे फ्राय नाही करायचं, म्हणजे अशी म्हणजे मधनं कापून छान त्याला हे करायचं, मसाले बिसाले लावायचे. तर हे बोंबील मी कशी साईडने आधी कापून घेते आणि त्याच्यानंतर मी सुरीचा वापर करणार आहे. आणि सुरीने ना म्हणजे असे मधनं असे छान असं एका साईडला काटा असतो आणि एका साईडला काहीच नसतं. म्हणजे एक काटाच्या साईडला असं मध्ये बरोबर असं सुरीने ना अलगद ते कट करत जायचं. आणि सुरीला ना कधीही ना धार पाहिजे. धारवाली सुरी आहे ना, खूप सुंदर छान अशी बोंबील कापली जाते. ठीक आहे, आता मी कैचीने कापल्यानंतर ना मग मी सुरीचा वापर करणार आहे. आणि अशा पद्धतीत तुम्ही बोंबील कापले ना तर खरंच बोंबील खूप सुंदर छान मसाला पण लागला जातो त्या बोंबलामध्ये आणि फ्राय पण खूप सुंदर छान करता येतं. तर इथे आता मी अशा पद्धतीत सुरीने कापून घेणार आहे आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा म्हणजे असं स्वच्छ धुवूनसुद्धा घेणार आहे. आणि त्याच्या आतमधली अशी घाण असते ती पण काढून घ्यायची. आणि धुतल्यानंतर बोंबील ना काही लोक असे बांधून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवतात, कारण का बोंबलामधला पाणी आहे ना तो निघून जायला पाहिजे. पण तसं नका करू, स्वच्छ धुवून घ्या. आणि चाळण असते ना आपल्याकडे, त्या चाळणीमध्ये ठेवा बोंबील. 5-10 मिनटं तरी बोंबील असे तुम्ही चाळणीमध्ये ठेवा. त्याचं पाणी ना आपोआपच निघून जाणार. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मसाले कुठले ॲड करायचे ना ते तुम्ही ॲड करून 5 मिनटं ठेवा. म्हणजे बोंबील खूप सुंदर छान फ्राय करता येईल तुम्हाला. आता मी हे आवाज लावते का माहिती आहे का, मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग करते. आणि ब्लॉग करायचं ना मला रोज, मी डेली उठली ना सकाळी तर मी असाच विचार करते, अरे आज मला ब्लॉग करायचं आहे. कारण यूट्यूबमध्ये असं व्हिडिओ पाठवायचं म्हटलं ना तर रोज डेली ब्लॉग करणं गरजेचंच आहे. आणि माझ्याने ना तेच मुद्दा म्हणजे होतच नाही. कारण का सकाळी उठते मी आणि मग उठल्या आधी अंघोळ असते, मग नेत्राची आणि योगिनीचं डब्याची तयारी करायची असते. आणि त्याच्यानंतर मग घरातले कामं आणि मग थोड्या वेळ अशी मोबाईल घेऊन बसते. मग त्याच्यात माझा पुरा वेळ निघून जातो. आणि मग मी ब्लॉग काय करते, काय करू, आज काय पाठवू असं विचार करते. आणि मग इतके दिवस माझे ब्लॉग नव्हते आलेले होते व्हिडिओ.
आणि माझ्या डेली रुटीनमध्ये ना एवढं खास काय एवढं लाईफमध्ये असं काही घडत नाही आणि घडण्यासारखं काहीच नसतं. कारण माझे मिस्टर कामाला जातात, नेत्रा कॉलेजला जाते, योगिनी शाळेत जाते. तिघं पण खूप बिझी असतात ते. आणि मी घरातच आहे. माझे घरातले कामं असतात ते मी करते आणि मग मी मोबाईल घेऊन बसते. मग नंतर मग त्या तिघं आले तर मग तिघांसाठी थोडाफार संध्याकाळचा नाश्ता असतो. मग नंतर मग ते दोघं अभ्यासाला बसतात. मग मिस्टर परत ऑफिसला जातात. मग मी परत संध्याकाळचं काम करतो. ह्यासाठी मला काही दिवस मिनी ब्लॉग केले नव्हते. पण आपण काय स्वतः करत नाही आहे, आपल्यामध्ये काहीतरी हाय, आपण का नाही थांबलो काय असं मला वाटत होतं. तर चला, आजपासून माझा हा छोटासा ब्लॉग आहे, व्हिडिओ आहे, मी म्हणजे केला आहे 5 दिवसानंतर. आणि खरंच मला आवडतं व्हिडिओ करायला, कारण ते आपल्याला आवडतं ना, ते करणं गरजेचं आहे. ते बघा, ही अशी तुमच्याशी बोलता बोलता थोडं मन हलकं केलं मी आणि हे बोंबील साफ करून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्याच्यानंतर आता हा खामकर मासोली मसाला आहे, मच्छी मसाला आहे. हा मसाला फक्त तुम्ही टाकला ना, तर तुम्हाला हळद, धनिया पावडर, मिरची पावडर टाकायची गरज नाही लागत. पण मी हे सर्व टाकते कारण मला ना सर्व मसाले ॲड करायला आवडतात. तर मी टाकले बाबा हळद, धनिया पावडर. कारण खामकर म्हणजे मी तिथनं मसाले घेतले ना, त्या माणसाने मला सांगितलेला हा मच्छी मसाला आहे स्पेशल, तुम्ही ह्याच्यात काही टाकलं नाही ना तरी चालेल, पण मला बाबा टाकायला आवडतं. कारण मला मच्छी करायचं असेल ना तर मी अशी झणझणीत करते. तर आता सर्व मसाले ॲड केले. त्याच्यानंतर मीठ, अद्रक, लसूण, अगूल, लिंबू मस्तपैकी त्या बोंबीलला असं सर्वीकडे असं लावून ठेवते. म्हणजे पाठीमागे पुढे असं लावते छान. त्यांना लावल्यानंतर ना मस्तपैकी रव्यामध्ये आणि रवा आणि तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ, थोडंसं मीठ टाकायचं आणि मसाला, हे सर्व असं मिक्स करायचं आणि मग ते फ्राय करताना बोंबीलला आधी लावायचं आणि खूप सुंदर छान फ्राय होतात. मच्छी म्हटलं ना, कुठलीही मच्छी मला सांगा करायला, मी खरंच खूप आवडीने करते. मच्छी मला खूप आवडते, माझ्या मिस्टरांना आवडते आणि नेत्रा योगिनीला तर आवडणारच, कारण आम्हाला दोघांना आवडतं म्हटलं तर. तर बघा, मी मसालेवरनं असे लावते, एक बोंबील बघा, पाठीमागे पुढणं असं लावले ना तर खूप सुंदर आणि छान. आणि मेन गोष्ट, बोंबील मच्छी अशी कापली ना तरच मसाले असे लागले जातात. आणि अशी बोंबील फ्राय करून खावा तुम्ही एक दिवस. मी केलं आहे तर मी दाखवते, तसं करून बघा. खरंच खूप भारी लागते मच्छी. आणि माझ्या मिस्टरांनी ना बोंबील खूप कमी आणलेली होती बघा. नशीब आमचं रात्रीचं जेवण होतं, नाहीतर आम्हाला ही पुरलीच नसती दुपारच्या टायमाला. तर हे रात्रीचं म्हणून चालतं आमचं. आणि खरंच खूप सुंदर आणि छान झालेली. माझे मिस्टर काय म्हणत होते, सर्वांनी दोन दोन बोंबील घ्यायची फ्राय केलेली जेव्हाला आम्ही बसल्यावर तेव्हा. पण मला एकच बोंबील भेटले आणि मला अजून एक पाहिजे होती. खरं सांगू, तुमच्याशी बोलते, घरात कोण नाही, मी आवाज लावते तेव्हा, मी एकटीच आहे. कारण माझ्या मिस्टरांना भरपूर आवडते मच्छी. आणि ना मला त्यांनी अजून एक तुकडी दिली असती बोंबलाची, पण मी बोलले नको, करून खाऊन दे त्याला. तर मला एक मोठीशी तुकडी तरी बस झाली बोंबीलची. आणि खरंच मी पोट भरून जेवली. बोंबील खूप दिवसाने केली आहे, मेन गोष्ट फ्राय मिनी, आणि खूप छान झालेलं. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसणार आहे. आणि जेवून झाल्यानंतर मग हे घरातले सर्व कामं आहे ते मला आवरायचे. मच्छीचं जेवण म्हणजे मच्छी फ्राय केलं म्हटलं ना तर मग किचन वाटा मला पुरा साफ करायला लागतो. तर चला आता जेवूया. आणि बघा, हे एकच बोंबील मला भेटला. माझे मिस्टर देत होते पण मी नाही बोलले त्यांना, नको मला बस झालं. किचन वाटा बघा, असं जेवल्यानंतर ना असं काम मस्तपैकी रात्रीचं करून झोपलं ना तर खूप सुंदर छान झोप लागते. माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा खूप दिवसाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. बाय बाय.